सुद्धा तुमच्यासोबत काही नाही बोललं पाहिजे. आमच्या तरी काही महाभाग आहेत, डायरेक्ट काही चर्चा करतात, आले आले इतकी बडबड करतात. बोलू नये, शांत राहावं. जुनी महात्मे मौन धारण करून राहिले आणि कोट्यावधी रुपयाचे कामं त्यांनी केली. ही झाली भौतिक, परंतु आनंदी सुद्धा एकदम तेजस्वी चेहरा. मौन असं एक सूत्र आहे ना, ते मौनम सर्वार्थ साधनम. शांत राहायचं. जे माणसं कमी बोलतात ती जास्त काम करतात, आणि जी माणसं जास्त बोलतात ती तुम्ही म्हणा बोलता. मी का बोलते, पूजा ते आबोला आणि चित्ताच्या प्रकाराने. पूजा कशी करा? चित्ताच्या प्रकाराने करा. चित्त मस्त तुम्ही निवांत बसले की परमात्म्याची मूर्ती आपल्या समोर आली पाहिजे. तुम्ही ज्यांची भक्ती करत असाल त्या देवतेची मूर्ती आपल्या समोर आली पाहिजे. वारकरी असाल तर पांडुरंगाची मूर्ती आपल्या समोर आली पाहिजे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम परम पुंडरीकाय दातुम मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मूर्ती परमात्म्याची आली पाहिजे. तुम्ही जर सूर्यनारायणाचे भक्त असाल तर सूर्यनारायणाची प्रतिमा आली पाहिजे. तुम्ही जर देवीचे भक्त असाल तर ती प्रतिमा आपल्या समोर आली पाहिजे. किती गोड काही काही देवीच्या स्तुती आहेत, ते माणूस म्हणत राहिला की देवीची मूर्ती आपोआप समोर येते. ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते निज भुजदंड निपातित चंड विपाटित मुंड भटाधिपते रिपुगजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य परदिनी शैलसुते अय गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते जय कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भक्ति कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य परदिनी शैलसुते रम्य परदिनी शैलसुते रम्य परदिनी शैलसुते. अवघड जरी श्लोक असले तरी आपण एकांतात असं बसलो का आपल्या समोर देवीचे काय होते. जवळजवळ 23-24 श्लोक आहेत या छंदातले. अवघड आहे. एक एक श्लोक बसवण्याकरता 1-2 दिवस लागतात. ऐकायला गोड वाटतात ते, परंतु एक एकदा पाठ झाले ते रूप आपल्या समोर काय होतं. ते शिव परमात्म्याचे भक्त असाल तर महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितत वसन्नास्तोय गिरहा अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृहम् ममापेश स्तोत्रे हर निरपवादः परिकरः अतीत पंथानं तव च महिमा वाङ् मनसयो रतद् व्यावृत्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्यः कतिविध गुणः कस्य विषयः पदे तुर्वाचेने पतति न मनः कस्य न वचः. असे तुम्ही म्हणत राहा, स्तोत्र म्हणत राहा. आपल्या परमात्म्याची मूर्ती काय होते, आपल्या समोर येते. चित्त फक्त स्थिर करून म्हणा. एका शिष्याने गुरुदेवाला प्रश्न विचारला, गुरुदेव मला परमात्म्याची अनुभूती का बरं येत नाही. गुरुदेवाने त्याला एका जंगलात नेलं. एक विहीर होती, त्याला सांगितलं पायाच्यात स्वच्छ पाणी होतं. त्याने डोकावून पाहिलं, प्रतिबिंब दिसलं. गुरुदेवाने खडा घेतला, त्याच्यात टाकला, पाणी हल्लं, प्रतिबिंब हल्लं. शिष्य माघारी झाला. 10-5 मिनिट थांबला, पाणी शांत झालं. परत पाहिलं, गुरुदेवाने परत खडा टाकला. असं 4-2 वेळेला झालं. मग शिष्याला राग आला. शिष्याला सुद्धा राग येतो बरं का, सावध राहायचं. हो, अवघड गणित असतंय. पण एकतर हे असं प्रकरण आहे, संस्था काढल्यानंतर मुलं आणण्याकरता नाकी नऊ येतात. आणल्यानंतर त्यांना शिकवण्याकरता त्याही पेक्षा पुढचे नाकी नऊ येतात. आणि शिकवल्यानंतर ते बाहेर जातात आणि लग्न झाल्यानंतर तुमच्या संगतीत येतात. आणि तुम्ही असे काही डाव त्यांना शिकवताना ते डाव ते आमच्यावर टाकते, त्यावेळेस आमच्या नाकी नऊ येतात. असू द्या. पण चित्त त्या शिष्याला राग आला. तो म्हटला, गुरुदेव असं का बरं करता, विहिरीत पाणी खडा टाकताय काय. गुरुदेवाने सांगितलं, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हटले कसं काय, तुला परमात्म्याची अनुभूती येत नाही ना, याचं उत्तर आहे. म्हटले कसं काय. पण त्याने सांगितलं, बाबा रे, विहिरीत खाली पाहिल्यानंतर पाणी आहे, स्वच्छ आहे, परंतु ते पाणी स्थिर झाल्याशिवाय, जसं प्रतिबिंब दिसत नाही ना, तसं चित्त स्थिर झाल्याशिवाय परमात्म्याची अनुभूतीच येत नाही. पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारे आणि भाव विश्वंभरी समर्पावा. विठ्ठल झालं. एक भाव सांगतो, भाव विश्वंभरी. परमार्थामध्ये फक्त एवढंच असू द्या. काय पाहिजे, फक्त आपला भाव पाहिजे. भाव असला की असं म्हटलं, शेकडो प्रमाण आहेत. देवाकारणे भाव काही न लगे एक, भावबळे आकडे ये रवी, भावे विन देव नकळणी. किती प्रमाण आहेत. एक प्रमाण माझ्या आवडीचं आहे. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे अवघे फिके भावाविन आणि मीठ नाही अन्न तेने न्याय. म्हणून आपल्या परमार्थामध्ये फक्त भाव ठेवा.
आता आमचे गुणवान मंडळी हे जे सादरीकरण करतात ना, एक मी उदाहरण ऐकलं, साहेबराव नाना गायक होऊन गेले, फार मोठी विभूती होऊन गेली, तर ते पालखी सोहळ्यावरती तळावरती पहिली चाल म्हणायची. एक फिल्मसृष्टीतला माणूस तिथे आलेला होता आणि त्याने ऐकलं हा म्हातारा माणूस किती गोड चाली म्हणतात. बरं, मृदंग एकीकडे, ते उभे एकीकडे, हजारो टाळकरी, लाखो हजारो समाज, मृदंगाला माईक नाही. आता आम्हाला काही वेळेस जर आवाज कमी जास्त झाला तर म्हणावं लागतं थोडा आवाज द्या, आवाज कमी, स्वर कमी येतोय, करावं लागतं ना. परंतु त्यांना माईकही नाही, मृदंग एकीकडे, नाना उभे एकीकडे, तरी नाना मृदंगाच्या स्वरात म्हणत होते. फिल्मसृष्टीतला माणूस आला, कीर्तन संपल्यानंतर त्यांच्याकडे म्हणाला, नाना महाराजजी तुम्ही हे स्वरात म्हणता याचं कारण काय बरं? मृदंगाचे थापही तुम्हाला ऐकायला येत नाही, मग स्वरात तुम्ही म्हणता कसं काय? हे वाक्य ऐकल्याबरोबर नानांनी त्यांना उत्तर दिलं. नाना गहीवरून आले आणि नाना म्हणाले, बुवा मृदंगाच्या स्वरात, मृदंग किती जरी लांब असला तर आम्ही त्याच्या स्वरात म्हणतो, त्याचं एकच कारण आहे. काय? मृदंग किती जरी लांब असला तरी तिकडून आमचं त्या मृदंगावरती एवढं प्रेम आहे, तिकडून तो मृदंग आम्हाला सांगतोय, नाना मी या स्वरात आहे म्हणा. याला म्हणायचं हे भावनेने होतं, हे भावनेने होतं, प्रेमाने होतं. या महाराष्ट्रातील एक दिग्गज, आज सध्याला महाराष्ट्रात जो 70-80% मृदंग वाजतोय तो बाबूरावजी डवरी गुरुजींचा आहे. हा, आम्ही ज्या घराण्यातले आहोत त्या गुरुजींचा आहे. गुरुजींनी 88-89 जवळजवळ 90 वर्ष मृदंग वाजवला. काय विशेष आहे? 99 वर्ष जगले आणि 9व्या 10व्या 11व्या वर्ष तर ते वाजवायला लागले होते. इतके दिवस. आता काय काही 50-60ला जरी गेले तरी ते म्हणतात, नको बाबा आता पोराला वाजू दे. आणि डवरी गुरुजी पडले होते 99व्या वर्षी. आता त्यांची मुलाखत आली भूमकर अण्णाची त्यांची, आणि पडलेले असताना भूमकर अण्णा त्यांना उचकी लागली होती आणि अण्णा म्हणाले, गुरुजी आता कसं होईल हो? मोठ्या हॉस्पिटल होतं, उचकी 2-3 दिवस झाले राहत नव्हती. गुरुजी म्हणाले, तुकारामा, तुकारामा म्हणायचे, तुकारामा या आजारातून मी वाचला असं वाटत नाही रे. मग गुरुजी, पण तुकारामा एक लक्षात ठेव. काय गुरुजी? तुकारामा या उचकीत माझा जरी अंत झाला, मी जरी मेलो ना, तर या मृदंगासाठी मी पुन्हा जन्माला येईन. काय लोक भावनिक होते, त्या विषयाविषयी श्रद्धाळू होते. म्हणून आपल्या अंतःकरणात सुद्धा आपण हे कीर्तन करतो ना, याची भावना असली पाहिजे. आपण वाजवतोय गातो ही आपली भावना असली पाहिजे. भारत महाराज बरोबरही एक कीर्तनकार होऊन गेले लातूरचे, अतिशय श्रेष्ठ. लोकांना काही म्हणू द्या, परंतु आपल्या कलेशी आपण जर प्रामाणिक राहिलो ना, ही कला आपल्याला एका समाधानाच्या लेवल पर्यंत नेऊन पोहोचवते. भारत महाराजांचा ऍक्सिडेंट झाला, 7 ते 9 कीर्तन असायची. ऍक्सिडेंट झाला शिरूरच्या आसपास. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, मी कीर्तनाविषयी प्रेम त्यांचं सांगतोय, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. आणि काही लोक रात्री फोन करतात तारखेसाठी, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. आणि योगायोगाने डायरी तिथे जवळ होती, मोबाईलही होता. एका माणसाचा फोन आला, बाबा आम्हाला तारीख पाहिजे होते, गाडी एकीकडे, ड्रायव्हर एकीकडे, महाराज एकीकडे, परंतु रक्त सगळं अंगावरती सांडलेलं, धोतर भिजलेलं, आणि घरच्याही श्रीमंता, परंतु कीर्तनावरती फार प्रेम त्यांचं. तशा अवस्थेत त्यांनी सांगितलं, तुमची कोणती तारीख आहे सांगा बरं. आणि तेवढ्या रात्री कुठं पडलेली असतील रस्त्याच्या कडेला, तिथं ती तारीख डायरीवरती लिहून घेतली. हा प्रसंग सांगत असताना मी वाजवायला होतो. ह्याची थोर भक्ती त्यांनी अभंग घेतलेलं होतं, ते सांगत होते मामुर्डीला, पुणे जिल्ह्यात. सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी शेवट एक वाक्य वापरलं, मी जी तारीख लिहून घेतली ना ती पैशासाठी नाही, हे कीर्तनावरती माझं प्रेम आहे म्हणून लिहून घेतली. आता आमचे संकेत महाराज असतील, आता याच्या पुढे त्यांना किती तयार करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता ही तयारी सुद्धा त्यांची मनाला भावून जाते. परंतु आहे एवढं, हेच जर त्यांनी आयुष्यभर प्रेमाने भावनेने वाजवलं ना, तर मृदंग त्यांचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही महाराज. प्रत्येक क्षेत्रावर तसंच घ्यायचं. आपण कीर्तन करत असताना सुद्धा असंच घ्यायचं. लोक चांगलं म्हणणं, हे चांगलं म्हणणं ते तर ठीकच आहे. काही सुज्ञ लोक असतात ते आपल्या प्रतिक्रिया देतात, त्यांच्या घ्यायच्या. परंतु त्याही पेक्षा गाथा ज्ञानेश्वरी ही संत वाङ्मय आपल्याला जसं सांगत असेल तसं आपण करायचं. म्हणजे एक आत्मप्रौढी म्हणून नाही, परंतु आता यांच्या जीवनातली कामं जवळजवळ संपलेली आहेत ना, या महात्म्यांचे कामं नाही राहिलेली फार काही.
परंतु तरी सुद्धा हे रात्रंदिवस कष्ट करत फिरतात. याचं एकच कारण आहे, परमार्थ विषयी असली त्यांची भावना. परमार्थात एवढंच काम करतं. म्हणून पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारे भाव विश्वंभरी समर्पावा, बहुरंगे माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. विठोबा